बाहेर कसे डॉगी फिरते तसा रिदात फिरत जाईल, है ना? हा. हे काऊन झालं म्हणे, हे काऊनच झालं म्हणे, आता हे बसणार नाही का म्हणे, येत कधी जाईन म्हणे, लवकर काऊन नाही जात म्हणे. मनी भाई हमारी बंदूक लेके है. इथं आता होल मारून राहिले एका जागी, कारण की आता यांना कुंड्या लटवायच्या आहे म्हणते घरच्यांच्या. तर मग मित्रांनो, हा तो सँडविच आहे जो आम्ही रिदासाठी आणला होता, कारण त्याच्या मागे एक खूप मोठं रिझन आहे की जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज लाईट जाऊन आहे आणि बाबा म्हणते दररोजचं हे कामच आहे. आणि आमच्याकडला जो आमदार आहे त्याने म्हटलं होतं 200 युनिट फ्री देईन म्हणून बाबा म्हणते हेच वे 200 युनिट फ्री म्हणे, म्हणून लाईन जात आहे म्हणे. वा वा वा, बाबाही खूप घेते पण कधी कधी आमचे. तर गाईज रिदातला स्कूल मधून घेऊन आलो, आता आल्याबरोबर रिदातने लावली टीव्ही, है ना? रिदातचं म्हणणं आहे खूप उशिरा सुट्टी झाली त्याच्या स्कूलची. बेटा त्याच टाइमवर झाली, त्याला काय वाटतं आता ऊन आहे ना, आज काही साबाड वगैरे आहे नाही, तर तिला असं वाटतं की आज खूप उशिरा स्कूल मध्ये थांबावं लागलं, उशिरा सुटली म्हणून. गाईज आता मला येऊन राहिली आहे झोप, मी थोडी दुपारची झोप घेतो आता. मित्रांनो, तुम्हाला जसं सांगितलं दुपारी तर झोपलो, पण पुन्हा मग फोन वगैरे आला तर पुन्हा उठलो, मग झोप नाही लागली, मग लेटून राहिलो, पुन्हा झोपलो. जवळपास 5-6:15 वाजेपर्यंत झोपून राहिलो मित्रांनो. आता उठलो, चहा वगैरे घेतला, फ्रेश झालो. आता मग तेच काम आहे आपल्याला, पुन्हा आता अमृताला घ्यायला जायचं आहे. आता जातो, फ्रेश होतो आणि आता अमृताला घेऊन येतो. मग रिदातचा अभ्यास घेतला, आता बसलो होतो टीव्ही पाहत. आणि ते टीव्ही ती काय बघावं लागते, मला हे बघावं लागते. आणि दुसरं कधी बघाव, मला तुम्ही कधीच पाहू देत नाही. आणि आता तो बहुत कंट्रोल करून राहिलेला आहे. कशासाठी? मी त्याला म्हटलं तू जम्प करशील तर पाय, मी फादरला व्हिडिओ काढून दाखवेन. म्हणजे कसं होत आहे बघा त्याच्या दिमागामध्ये, म्हणजे किती बेकार आहे हे गोष्ट. पण आम्ही किती सांगणार आहोत, आता आमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलाय असं वाटून राहिलंय. मित्रांनो, आज बनवून राहिलाय वांग्याचा भरीत, खूप दिवसानंतर. आता भरताचे वांगे भेटले असेल म्हणून बनवून राहिले, नाही तर मी पण विचार केला होता, खूप झाले दिवस भरीत नाही बनलं. हेच कारण असेल, भरताचे वांगे भेटले नसेल म्हणून भेटले आहेत, आता बनवत आहे. आज होता होऊन राहिलाय बोर, वाजल्या जवळपास 8:30, भूक पण लागलेली आहे. तरी चला आता म्हणावं होतं दुकानात जाऊन पाहू आई बाबा काय करून राहिले आहेत. गोष्टी चालू आहे असं वाटून राहिलं, ऐकू ते येत आहे. चला आता पाहतो. अरे भाजी स्वाची आहे, भाजी स्वाची आहे, हा बोलवत आहे. हो येते येते येते. मित्रांनो, आता काहीतरी प्याव म्हणून आता अशी इच्छा झाली माझी, पोट खूप खाली खाली वाटत होतं. फ्रुटी पिता फ्रुटी, ही आपल्या दुकानातली. घरातून आवाज देऊन राहिलाय की आबूआजीला जेवण करायला या म्हणून. आता म्हणून आता चाललोय. मी थोडं कन्फ्युज होऊन गेलो, कारण की मी जस्ट आता किचन मधून आलो तर भरीत बनायचं होतं, ते तुम्हाला दाखवलं पण ते बनून गेलं लवकरच वाटते. तर मित्रांनो, आमच्यासोबत छोटासा प्रँक केला रिदातनी. ऍक्च्युली व्हायचं होतंच, पण रिदातनी मग कुठं हा मग कशा पुन्हा वाचच आहे ना, हा आम्हाला मूर्ख बनवते मित्रांनो. आणि त्यातच नाही का तिला अभ्यास करा म्हटलं ना, तर त्याच्यात हुशारकी नाही दाखवणार, अशा गोष्टीत हुशारकी दाखवते हा, है ना? बरोबर का नाही? तर बघा रिदातचं कसं नाटक चालू झालेलं आहे आता. हे इकडे यायचं नाही, मग तू करते काऊन तसा? करू नको तसा, करू नको. कसा करते खाली लपला बा माझ्या पायाच्या खाली. मग गाईज आता जेवण पण झालं आणि आता बाकीचा आता आपण ब्लॉग उद्या कंटिन्यू करू. चला मग भेटूया उद्या. गुड मॉर्निंग गाईज. आज रिदात पण लवकर उठला गाईज. माझा पण ब्रश वगैरे झाला, आता चहा पिऊन लवकर आंघोळ करायची आहे, कारण की आज थोडं बाहेर काम आहे आणि रिदात म्हणताय की त्याला खेळायला टाइम भेटला. तर मित्रांनो, आत्ता घरी आलो मी, सगळे कामं करून, बाहेर जे जायचे होते ते बाहेर जाऊन पूर्ण कामं वगैरे करून आलो. आणि आलो दादूला पण घेऊन, दादू पण आलेला आहे. त्याच्या मागे रिझन आहे, कारण की दादूचं आता सेकंड राऊंड भरायचा आहे. फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज लागला, पण तो कॉलेज एवढं काही खास नाही आहे AI डेटा सायन्ससाठी, म्हणून आपण आता दुसरं कॉलेज म्हणजे दुसरे कॉलेजेस टाकायचे आहे. पण त्यासाठी काउन्सिलिंग करायला
इथल्या एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर आहे, त्यांना भेटायला जायचं आहे. मग आता नाश्ता करतो. आज शनिवार आहे, उपास आहे, तर आता नाश्ता करतो. आणि तुमच्याही लक्षात कुठलं चांगलं कॉलेज असेल पुण्यातलं तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मग मित्रांनो, आत्ता आम्ही घरी आलो. खूप सारे म्हणजे काउन्सिलर वगैरे पाहायला भेटते का नाही म्हणून. पण विषय असा आहे ना मित्रांनो, करेक्ट गायडन्स कोणाचकडून भेटत नाही, पण आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत बोललो ना तर ते करेक्ट गायडन्स देतात. तर आता म्हणजे माझं आणि म्हणजे स्पेशली माझा तर व्ह्यू असाच झालाय की बा पुण्याला जाता नागपूरलाच करायचा. आणखी बजेट बघून, कारण की खर्च मग ऍट द एंड मग आपल्या इंटरव्ह्यू देताना नाही का मग पुण्यालाच जाणं आहे जॉब करायला. नागपूर भेटलं तर खूपच चांगलं, मग पुण्यालाच जाणं आहे. मग पुण्याचा कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त आहे कम्पेअर टू नागपूरचं. आणि पुण्याला कसे कमी कॉम्पिटिशन आहे, जास्त कॉम्पिटिशन आहे. नागपूरला कॉम्पिटिशन कमी आहे, नागपूरचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण कमी आहे. तर आता विचार करून राहिलो आहे. तर तसं तर आता आमचे दादूच तर म्हणत आहे की नागपूर चालते म्हणे, पण रामदेव बाबा पाहिजे नसते. आणि त्याचे पप्पा म्हणते रामदेव बाबा जास्त फीज आहे. तर बघू आता, भाऊजीला कन्व्हिन्स करावं लागेल दादूसाठी. चालू आहे. दादू झाला आहे थोडासा लेटून आहे, आता थोड्या वेळानं जातो म्हणे. मग त्याला सोडून द्यावं लागेल बस स्टँडला. थोडी नाही का आता आमच्या रिदात सोबत लहानचा बनलाय. रिदात जे मोबाईल मध्ये पाहत आहे तोही पाहून राहिला. आणि रिदातनं शिक्षण सोडलं आहे आमच्या. ट्युशन स्कूल विल कधीच जाणार नाही आता तो, है ना रिदात? हा लपत आहे है ना? तर ते बाहेर कसे डॉगी फिरते तसा रिदात फिरत जाईल, है ना? हा धावला घरात तोंडावर पडला. जाऊ दे, पडला तर का म्हणते माहितीये का तो? हे काऊन झालं म्हणे, हे काऊनच झालं म्हणे, आता हे बसणार नाही का म्हणे, येत कधी जाईन म्हणे, लवकर काऊन नाही जात म्हणे. म्हटलं तुला धावताना नाही समजलं, असा धावते तर. आता ते सगळं ऐकते पण लक्ष नाही देत, एवढा शाय नाही तो. हा काहीच नाही का, रिदातला बनायचं आहे म्हणजे दादू दादा सारखं हो ना रिदात? मग त्यासाठी ट्युशन जाशील? हा नाही, मग ट्युशन नाही गेले तर कसं बनणार आहे दादू दादा सारखं? बनते का रे दादू? नाही बनत म्हणते पाय दादू दादा. तर काही आता मी दादूला सोडायला चाललो आहे बस स्टँडवर आणि रिदातला ट्युशनला. फर्स्ट रिदातला सोडून मग दादूला बस स्टँडला सोडून दे. वनी आहे. तर मित्रांनो, आलो मी दादूला सोडून बस स्टँड वर आणि रिदातला पण सोडलं ट्युशनला. चला मग आता आपलं शॉप ओपन करतो. मनी भाई हमारी बंदूक लेके है. इथं आता होल मारून राहिले एका जागी, कारण की आता यांना कुंड्या लटवायच्या आहे म्हणते घरच्यांना. अशी गोष्ट आहे मनी भाई, कुंड्या लटकवा लागते यांना. बंदूक मित्रांनो, आपले घरातले जितके काही बोर्ड्स आहे हे चेंज करायचे आहे. त्यासाठी मी सामान आणायला गेलो होतो. मला तिथं जवळपास 1.5 ते 2 तास लागला गाईस पूर्ण सामान घेऊन यायला. तर त्याच्यामुळे मग आता ब्लॉग पुन्हा बनवून राहिलेलो आहे, कंटिन्यू करून राहिलो आहे, बनवून कंटिन्यू करून राहिलो. आणि मग आता जेवण झाल्यानंतर बघा आता हे असंच पडलेलं आहे पसारा जेवणाचं. हे सगळं जेवण झाल्यानंतर आमच्या बाबीला आम्ही घेऊन आलो काय सँडविच. आणि हे खूप छान सँडविच भेटते. अबे म्हणून सुरू झालाय चंद्रपूरला. जे चंद्रपूरचे आहे त्यांना तर माहितच असेल मला वाटते जवळपास. अबे सँडविच म्हणून आहे. अबे अबे आता दाखवतो तुम्हाला सँडविच कसा आहे. तर मग मित्रांनो, हा तो सँडविच आहे जो आम्ही रिदासाठी आणला होता. कारण त्याच्या मागे एक खूप मोठं रिझन आहे की मी रिदातला एक प्रॉमिस दिलं होतं की मी त्याला सँडविच देईल म्हणून आणलं. चिप्स पण आहे त्याच्यात. आणि हे ते अबे किचन वाल्यांचं इंस्टाग्राम आहे, तुम्ही फॉलो करू शकता. खरंच टेस्टी देते गाईज. पेड प्रमोशन नाहीये, आपण पेड प्रमोशन करत नाही, हे तुम्ही ऐकून घ्या आधीच. तर आता बघू खाऊन, कारण की मी पण थोडस जेवण कमीच केलं, हे खायचं होतं म्हणून. तर मित्रांनो, एवढं यांनी आणलं.
आणि ह्या काही खायला तयार नाही म्हणते, तिखट आहे म्हणते, पण मला तर खूप आवडलं, एक नंबर. मित्रांनो, आता टाइम झालाय आपला एडिटिंग करायचा, तर मग आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय बाय.